नमस्कार मित्रांनो, पिंपळघर इथे पहिल्या फेऱ्यामध्ये गट क्रमांक 5 ला प्रथम क्रमांक मिळवणारे दोन जोडे आपल्या समोर आहे, सर्जा आणि वार्या। सो त्यांची पूर्ण फॅमिली इथे आहेत आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया आज पिंपळघर मध्ये मला तरी वाटतं ते फेऱ्यामध्ये प्रथमच उतरले। दादा, प्रथम आपला परिचय द्या। वेशवी विशाल पाटील, गोवे भिवंडी। आज हे दोन बैलांची नाव काय? तुमचं नाव सांगा। सर्जा आणि वार्या। आज कशी काय शर्यत, आज इथे नियोजन कसं काय झालं तुमचं? नियोजन म्हणजे आम्ही नाशिकवरून आमचा मित्र निखिल म्हणून त्याला आम्ही बोलवलं, त्याचा बैल घेऊन वार्या। दादा, कुठल्या गावचे बैल? हा बैल इथलाच आहे, गोव्याचा। हा, दोन्ही पण? हा, तो नाशिकचा, हा गोव्याचा आहे। किती वर्षाचे दोन्ही पण बैल दादा? हा असेल 3-4 वर्षाचा आणि तो 2 वर्षाचा। दादा, आजचा कसं काय, आज प्रथमच फेऱ्यामध्ये आपला गट क्रमांक 5 ला पहिला क्रमांक पाडला, वाटला होता का? कसा आनंद आहे आज? आनंद भरपूरच आहे, आम्हाला गट 5 झाले तेवढंच बस झालं। ही बैल कधी गट पहिल्यामध्ये फिरले होते? कधीच नाही। म्हणजे बिंजोडला एक खेळायचे? बिंजोडला भरपूर बिंजोड केलं त्यांनी। मग आज पहिला तुम्ही गट पास केला, आता दुसऱ्याला काय वाटतं सेमीला? दुसऱ्याला आता गाडी तर एवढे स्पीडला, दुसरा आम्ही सेमी पण आमकाच पास करू। कशा या फेऱ्यामध्ये कशी गाडी होती? टॉपची बैल होती का? टॉपची बैल सर्वच होती। दादा, काय बोलू शकता, आज या पिंपळघर मध्ये प्रथमच फेऱ्यांचा मैदान ठेवलाय सायरस दादांनी, त्याबद्दल काय बोलाल? सायरस दादाने म्हणून ठेवलंय म्हणजे चांगलीच गोष्ट, मुंबईमध्ये प्रथमच आहे आणि सायरस दादा आमच्या आत्याचाच मुलगा आहे। दादा, सर्जा कोणत्या साईडने धावतो? सर्जा दोन्ही साईडने, उजवी डावी खांदी दोन्ही साईड। आणि वार्या? वार्या पण दोन्ही साईडने। दोन्ही साईडने खेळतो। मग आज सर्जा कुठल्या साईडने होता? सर्जा डाव्या खांदी होता आणि वार्या उजव्या खांदी होता। आज त्या सर्जा आणि वार्याने तुमचं नाव मोठं केलं आणि आज या पिंपळघर मध्ये तो गटाला राहिला, त्याबद्दल काय बोलू शकता? त्याबद्दल तेवढं कमीच आहे। याचे प्रॅक्टिस सराव वगैरे कसं दिलं जातं? प्रॅक्टिस मेहनत तर भरपूर आहे त्यांच्या मागे आमची। मग नक्कीच दोन्ही बैल दोन्ही साईडने खेळतात। बिनजोडला जर कोणाला जोड लावायचा असेल तर सर्जा आणि वार्या पाहू शकता। फेऱ्यामध्ये किती बैलगाडा होतं? 7-8 10 होते। 10 गाड्यांमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला। नक्कीच हे दोन्ही सर्जा आणि वार्या बैलाचं नाव नक्कीच आता मुंबईमध्ये होईल। दादा, याला खाणं वगैरे कसं आणि सराव वगैरे कसं असतं त्याचं? खाणं वगैरे डाळ आहे, मक्का आहे आणि ज्वारी आहे, अजून भरपूर काय आहे। दादा, आपल्या ही मुंबईची बैल आपल्याला तुम्हाला कधी वायदीला सामोरे जावं लागलं का नवीन बैलांबद्दल? नाही नाही। किती वर्षापासून आपल्या दावणीला ते? तो आता आपल्या मित्राचा आहे, आता ओळख झाली त्याशी, आदत येतो आणि हा चौसा आहे। तो आदात आहे? आदात मी ऐकलं की याचा पल भारी होता, आदात वासरू असून आज मैदानात। हो, बोलतात लोक। काय कशी गाडी, तलावरून गाडी कशी धावली? तलावरून गाडी पुढेच होती, लास्ट पर्यंत गाडी पुढे होती। काय बोलू शकता, आज यांचे मालक कोण दोन्ही बैलांचे? मालक आपला नरेश पाटील आणि निखिल नागरे। आता इथे उपस्थित आहेत का? आहेत ना। दादा, या ना पुढे। दादा, काय बोलू शकता, आज आपल्या बैलांनी नाव केलं आपलं? आनंद। आता फर्स्ट टाइम आपण चकडीला आलो होतो, याच्या आधी आपण बैल कुठे नेलं नव्हतं चकडीला। बिनजोड आणि गोडा बैल पळायचा आपलं बैल, म्हणजे आदत आहे आणि आदत वयात त्यांनी आपल्याला एवढा मोठा आनंद दिला, त्याचा खूप आनंद आहे। आज कष्ट, आपल्या कष्टाचं चीज झालं आज पूर्णपणे। दादा, हा बैल तुम्ही कुठून घेतला होता? बैल मी याच्या 40 गावावरनं घेतला होता। तेव्हा काय बघून घेतला होता त्या बैलाला? काहीच नाही, असं त्याचं अंगठी वगैरे बघून ना। आज या पिंपळघर मध्ये तो नाव केला, त्याने मोठं नाव केलं, म्हणजे बिनजोडचा नाही, फेऱ्यामध्ये तो पळाला आणि प्रथम क्रमांक मिळवला। अजून सेमी बाकी आहे, हो, तरी पण पहिला फेऱ्यामध्ये पास होणे मोठी गोष्ट आहे। त्याबद्दल काय बोलू शकता आपल्या बैलाबद्दल? नक्कीच खूप मोठी गोष्ट आहे, त्यासाठी कष्ट पण केले होते आणि विशाल दादांचं माझं एक 8 दिवसापूर्वी कॉन्टॅक्ट झालं होतं, त्याच्यावर आम्ही आमच्या दोघांचा पैरा केला। दादा, तुमच्या बैलाचं नाव काय? वार्या। वार्या। मित्रांनो, आपण ज्यांच्याशी बोलतो त्यांचा बैल आज समोर पाहू शकता। वार्या आदात आहे आणि आदात वयात त्यांनी बिनजोडला तर तो खेळतोच, पण फेऱ्यामध्ये सुद्धा तो पहिल्या फेऱ्यात प्रथम क्रमांक पटकावला। दादा, आता पुढचं काय वाटतं, सेमीला काय वाटतं? सेमी 100% होणार, नक्कीच 100% होणार। काय बोलू शकता मित्र, आज अजून काय बोलू शकता? बोलणं तेवढं कमीच आहे, याच्या डबल स्पीड राहणार। सो नक्कीच ही मोठी फॅमिली आहे आणि कसा त्यांचा मित्र परिवार असं तर तुम्ही शर्यतीला जाता तेव्हा कसं नियोजन असं, एवढा मित्र परिवार असा सोबत? मित्र परिवार म्हणजे आम्ही सगळे घरातले, भाऊ काका सगळे आम्ही। नक्कीच पूर्ण फॅमिली आहे घरची आणि तुम्हाला नक्कीच शुभेच्छा। सेमीला सुद्धा ज्या वेगाने आज धावलाय त्या वेगाने धावेल। गणपती सो मित्रांनो, आपण या बैलाला पाहूया, वाऱ्या बैलाला आदात वयात त्यांनी नाव केले, पाहू शकता।
वाऱ्या ज्याने आज प्रथम क्रमांक पटकावला फेऱ्यामध्ये. अजून सेमी बाकी आहे, मग फायनल. सर्जा पाहू शकता, सर्जा चौसा आहे. सर्जाच्या सोबत आदात वासरू धावला आणि त्या स्पीडने पळाला. सो मित्रांनो, प्रयत्न करू आपण ज्या ज्या फेऱ्यामध्ये प्रथम क्रमांक केला त्यांची मुलाखत घेण्याचा. नक्कीच आपल्या चॅनल सोबत कंटिन्यू राहा, अपडेट असेच भेटत राहील. प्रयत्न असेल की प्रत्येक वेळेस अपडेट आपण देत राहू त्याच वेळेस. सो भेटूयात आपण पुढच्या लॉग मध्ये.